गुड मॉर्निंग सगळ्यांना. गावाकडची सुंदर सकाळ, किती छान वाटतंय ना वातावरण. हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञा स्वागत करते तुमचं परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? आनंदी ना? आज आमच्या घरी आहे पूजा सत्यनारायणची आणि गंगाजल. तर आमच्या आत्या काशीला गेल्या होत्या ना, तर त्याच्या निमित्तानं आज आम्ही पूजा ठेवलेली आहे. ह्याला काशी उजवणं हाही कार्यक्रम आमच्याकडे म्हटलं जातं. तर इकडे माझं रांगोळी काढायला चालू होतं. एवढी काही रांगोळी मला जमत नाही, मग मी अशी मस्त स्ट्रेट लाईन देते आणि त्यातमध्ये गोल गोल काढून घेते बॉर्डरसाठी. तर खरंच खूप छान वाटतं. ज्यांना पण रांगोळी जमत नाही ना माझ्यासारखं, तर त्यांनी हे असं ट्रिक वापरू शकता. रांगोळी माझी अर्धवट राहिली आणि इकडे मला ना फुलं आणायला पाठवले देवपूजेसाठी. तर किती छान वाटत ना झाडाला फुलं, फ्रेश मस्त वाटतात. आणि इथे आमच्या इथे धुण्याच्या पाण्याच्या इथे ना एक छोटंसं रोपटं आलं आहे आणि त्याला एवढं सुंदर व्हाईट कलरचं फूल आलं आहे ना. ह्याचं नाव काय मला माहीत नाही. ज्यांना पण माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा. देवपूजेला आतमध्ये फुलं दिली आणि जी उरलेली फुलं होती ना, तर मी ते डेकोरेशन करूयात म्हटलं, चला वापर करूयात ह्या पण फुलांचा. पण वारं आमच्याकडे खूप सध्या जास्त आहे, त्यामुळे ती काय डेकोरेशन माझं जास्त वेळ राहिलं नाही. फुलं उडून गेली आणि राहिलेलं जे रांगोळीचं काम अर्धवट होतं ना, तर ते पूर्ण करायला घेतलं. आणि ही माझी मुलगी आद्या आहे ना, तर तिनं खूप मला मदत केली आज कलर भरण्यासाठी. तरी ती आमची रांगोळी रेडी झाली. पण ही रांगोळी फक्त आणि फक्त 2-3 तासच होती, कारण की जी पण छोटी मुलं आली होती ना कार्यक्रमासाठी, तर त्यांनी ती विस्कटून टाकली. इथे मी पूजेसाठी रेडी झाली आहे बघा. आणि माझी छोटी मुलगी आर्या हिने माझ्यासाठी गजरा घेऊन आली आणि ते आम्ही पूजेला आता तुम्ही बसलो. म्हणाल की आत्या गेल्या होत्या आणि तुम्ही का पूजेला बसलाय, तर आत्या आणि मामांना ना तेवढ्या वेळ पूजेसाठी बसता येत नाही खाली, त्यामुळे मग आम्ही बसलो होतो पूजेला. पूजा संपल्यानंतर नैवेद्य रेडी करून ठेवला होता घरातल्यानी. आणि आमच्या जी शेतामध्ये देवी आहे ना, तर त्याच्या पण आज सवासणीचा कार्यक्रम होता. म्हणून इकडे देवीला मी खन्ना ओटी भरली देवीची आणि नैवेद्य दाखवून नमस्कार करून आले. आणि ते माझे वडील जावयाला आहेर करतायत पूजेनंतरचा. तोपर्यंत इकडे बाहेर सवासणी बायका बसले होते जेवायला. पूजेचं निमित्त साधून पल्लवीताईला पण इन्व्हिटेशन दिलं होतं, तर त्या आल्या. आणि एवढं बिझी शेड्यूल आहे सध्या त्यांचं, आपण सगळेजणच व्हिडिओ थ्रू बघतोय. घरात कलर काम चालू आहे आणि त्यांचे प्रमोशन व्हिडिओ पण शूट वगैरे करायचे, तरी पण त्या आल्या. तर खरंच खूप छान वाटलं. तर इथे पल्लवीताई आत्यांची आमच्या ओटी भरतायत. पण जे पण काशीला जाऊन येतं ना, तर त्यांची अशा पद्धतीने ओटी भरण्याचा आमच्याकडं असं भरतात. तर त्यामुळे पल्लवीताई भरत होत्या आणि त्यानंतर फोटोज काढले आम्ही. तर इकडे माझ्या आत्या आहेत, पल्लवीताई आणि मी. आणि ही आमची सगळी फॅमिलीमध्ये आत्या आहेत, माझी मोठी ताई आहे, मी आहे आणि ह्या माझ्या नणंदबाई आहेत आणि ते पल्लवीताई आहेत. तर त्या अजून पण माझी बहिणी वगैरे होती, त्यांना पण बोलवत होत्या. तरी त्या आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या तिघींच्या. मी आहे तर पल्लवीताई आणि माझ्या बहिणी. तर खरंच खूप छान वाटत होतं. आणि आमच्या घरातले पण त्यांना भेटून खरंच खूप खुश झाले सगळे. खूप जणांना खूप दिवस झालं भेटायचं होतं, व्हिडिओ थ्रूच बघत होते सगळेजण. तर प्रत्यक्षात भेटून सगळ्यांनाच खरंच खूप आनंद झाला. मी जेव्हापासून बघते ना, मी दाखवलं नाही व्हिडिओ तेव्हापासून मी कंटिन्यूअस तुम्हाला फॉलो करते कुणाला आवडते नाही आवडते ना, म्हणून मी स्वतः आणली. होय ये ना रुपाली. छान व्हिडिओ असतात तुमच्या. ती पण मी तिला दाखवल्यापासून ती पण बघते. 2-3 तास गप्पा मारून ना खरंच खूप छान वाटलं. आणि आता ताईची निघण्याची वेळ आली होती. तर ताई खरंच वेळात वेळ काढून आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि त्यानंतर आमच्या घरी संध्याकाळी रात्री भजनाचा कार्यक्रम होता, तर इकडे भजन करतात सगळेजण. आणि व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात